आहे जहागीरपूरच्या बजरंगबली मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता आपले नेहमीचे सहकार्य मिस्टर तुषार, मिस्टर शुभम आणि मिस्टर सुमित आणि ही आपली राष्ट्रमाता जिजामाता. आपण इथून सुरुवात करू, यांना नमन करून आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आपण आता आलो आहे तपोवन गेट जवळ. तुम्ही बघू शकता आपल्या उजव्या हाताला युनिव्हर्सिटी आहे. तर तुम्हाला युनिव्हर्सिटीपासून सरळ कौंडण्यपूर रोडने जायचं आहे. आधी तुम्हाला मांडीगाव लागेल, त्यानंतर तुम्हाला गुरा लागेल. तर मित्रांनो, जहागीरपूर हे अमरावतीपासून 45 किलोमीटर दूर आहे. साधारणतः 1 ते सव्वा तास तिथे पोचायला लागतो. कृपया गाडी हळू चालवा, जास्त घाईत चालवायची काही गरज नाही आहे. 40च्या स्पीडने जरी तुम्ही गेले तर तुम्ही 1 ते सव्वा तासामध्ये तिथे पोचून जासाल आरामशीर. आणि हां, लाईक आणि शेअर करा आणि विसरू नका तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला, rdx14.waves. धन्यवाद मित्रांनो, तुमच्या सहकार्यामुळे माझे 160 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. तर मनापासून तुमचे खूप खूप आभार आणि जय श्रीराम. मित्र बघू शकता तुम्ही, बाबाचा बुलडोझर इथे आलेला आहे. इकडे काहीतरी मोठं कांड होणार असं वाटतोय अतिक्रमण हटायचं. तर आपली पोटपूजा झालीच होती, तर आपण आता थोडी गाडीची पण पेटपूजा म्हणजे त्यात फ्यूल भरून घेऊया. हा ट्रॅक्टर तो बहुत बढिया है. तो कशाला काढ्या सरळ 5 रुपयात गरीबाची करून टाक. बघू शकता अशा निसर्गाच्या रम्यमय वातावरणामध्ये आपली अमरावती बसलेली आहे. किती छान आणि सुंदर अमरावती आहे आपली. आपल्या अमरावती म्हणजे विशेष कोणी नादच नाही करू शकत. गोरक्षण मित्रांनो बघू शकता तुम्ही, बघा आपण काय बाउंड्री आहे, तिकडे सावली आणि इकडे ऊन. बघा भगवान की क्या कृपा है अपने पे. अपन छाव में जा रहे हैं और आगे वाले धूप में जा रहे हैं. देखो आप देख सकते हो, अभी धूप है, कभी धूप है तो कभी छाया. देखो आली आली, आप क्लियरली देख सकते हो. आसमान भी आज हमारे साथ है और भगवान भी हमारे साथ तो हमेशा ही रहते हैं, हमको ढकते हुए से धूप. लेकिन अपने को थोड़ा आगे जाना है क्योंकि हमको बहुत टाइम लगने वाला है वहाँ पहुँचने के लिए. तो अपन को पीछे छोड़ते हुए डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. सो जो तुम्हाला इथनं तुम्हाला लेफ्ट टर्न मारावं लागेल, चूज करायचं आहे. तो दिवसाला जातो आणि इथनं आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हे 2 रोड जातात, एक सरळ जातो दिवसाकडे आणि दुसरा रोड कौंडण्यपूरकडे जातो. तुम्ही बघू शकता. एक गेट मारुती संस्थान महारुद्र. दादा गाडी कुठे लावतात ते? तर हे पार्किंग एरिया आहे मंदिर संस्थानचा. आपला हो नाव का मित्र तुझं? आदर्श. आदर्श भाई बैठेले इधर.
11 ते 2 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये जेवणाची सेवा केलेली आहे, पण फक्त ते बाहेर गावावरून आलेल्या लोकांसाठी आहे. त्यासाठी तुम्हाला तिथनं काउंटरवरनं पास घ्यायचे आहे, जो आपण थोडा वेळ आधी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि त्यानंतर इथून तुम्हाला भक्त निवासमध्ये जायचं आहे. तर आपण पायी जाऊ, बघू जास्त दूर आहे नाही म्हणतात तिथचे लोक म्हणतात. तर आपण जाऊया, मस्तपैकी जेवण करूया. देख सकते हो अभी पोळा है, पोळे की तयारी. बळीराजाचा परम मित्र म्हणजे बैल. आणि हे बघू शकता भक्त निवास किती मोठा आहे. आणि हे आपले सवंगडी मिस्टर तुषार मुरलीधर भुईभांडे. काय जेवण करायला जाऊ आता आपण. मस्त 2 कापून. म्हणजे महाराष्ट्रात सोय जेवणाची व्यवस्थित राहते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. पण बघू, जेवण करायला जाऊया. गर्दी पण खूप जास्त आहे असं वाटते मला, कारण की गाड्या तर खूप दिसतात आतमध्ये भरलेली आहे. म्हणजे खूप प्रसिद्ध आहे तसं म्हटलं तर. आपल्या ॲक्ट्रेस हेमा मालिनी सुद्धा आलेल्या आहे. आणि बघू शकता निवासस्थान किती मोठं आहे, खूप मोठं आहे. तिकडे थोडा पार्क पण आहे छोटासा. समोर प्रसादालय आहे 3चे. तर आपण आता इथे पादत राणे काढूया. तर इथे नाव मेन्शन करत आहे आपलं शुभम विष्णुपंत शेगोगार, LLB ग्रॅज्युएट. म्हणजे सुहाक्ष अक्षर शुभम शेगोगार, रोहन डेरे, सुमित फाटकर, तुषार भुईभांडे. तुषार भुईभांडे 4 आपले दिले ना पासेस. काका म्हणतात. चला धन्यवाद काका. गजानन महाराज आपले सगळ्याच इकडे आहे मित्रांनो. आम्ही पण तिथेच गेलो होतो साक्षी करत. नाही म्हणे घरी. आता आपली उत्तम जेवणाची सोय झालेली आहे. तर आता आपण कुठे चाललोय शुभम? आता दामंत्री नाही, आपण आधी कौंडण्यपूरला जाऊ. तर आजचा ब्लॉग इथेच संपलेला आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कुठे जायचं डिस्कस करून तुम्हाला कळवू. धन्यवाद. जय श्रीराम.